नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि इथे 34 पास असणारे उमेदवार इथे अर्ज करू शकतात। वेतन तुम्हाला 17,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने इथे तुम्हाला करायचे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय भरती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पदानुसार पात्र असणारे उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि जे इच्छुक आणि पात्र आहेत ते उमेदवार इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज हा 1 एप्रिल 2025 पर्यंत करू शकतात। विभागाचे नाव काय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या 7 जागांसाठी इथे भरती आहे। पदाचे नाव काय आहे, सफाईगार, मेहतर किंवा स्वीपर या पदासाठी इथे भरती निघालेली आहे आणि कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे, सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार, तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर किंवा महाराष्ट्र राज्यातील उमेदवार असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची आवश्यकता नाही आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी कसल्याही प्रकारची इथे फी आकारली जाणार नाही आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, रेग्युलर बेसिस परमनंट जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेद्वारे तुमची इथे घेतली जाणार आहे। अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 1 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा अर्ज कुठं पाठवायचा आहे तुम्हाला, प्रबंधक मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, महानगरपालिका मार्ग, एस्प्लनेड, मुंबई 400001 या ॲड्रेसवरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। या अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, मुंबई या ठिकाणी ही नोकरी असणार आहे। त्यानंतर बघा आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। बघा तुम्हाला इथे ॲड्रेस हा दिलेला आहे, तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर बघा इथे ईमेल ID, दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिलेला आहे। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर त्या ईमेल ID वर ईमेल करू शकता किंवा दूरध्वनी क्रमांकावर कॉन्टॅक्ट करू शकता। बघा ही कुठं भरती आहे किंवा कुठल्या पदासाठी भरती आहे, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई या अंतर्गत ही भरती आहे। सफाईगार, मेहतर, स्वीपर म्हणजेच स्वीपर 7 जागा आहेत आणि जे उमेदवार 34 पास आहेत ते इथे अर्ज करू शकतात। आणि तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर या संकेतस्थळावरती तुम्ही जाऊ शकता आणि इथून तुम्ही जी माहिती आहे ती पाहू शकता। आणि तुम्हाला अर्ज कधीपर्यंत स्वीकारला जाणार आहे, बघा अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 1/4/2025 सायंकाळी 5:30 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, तुम्ही स्वतः जाऊन तिथे अर्ज करू शकता किंवा डाक म्हणजे पोस्टाने तुम्ही अर्ज करू शकता किंवा स्पीड पोस्ट सुद्धा इथे करू शकता। त्यानंतर बघा तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने भरायचं किंवा अर्जाचा नमुना सुद्धा इथे दिलेला आहे। बघा अर्जाचा नमुना हा डाउनलोड करायचा आहे आणि यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करू शकता आणि यासोबत तुमचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि ते तुम्ही जे दिलेला ॲड्रेस आहे तिथे जाऊन स्वतः सबमिट करू शकता किंवा ईमेल ID ने किंवा स्पीड पोस्टने तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे, इथे फोटो लावायचा आहे। त्यानंतर बघा पदाचे नाव, तुम्ही कुठल्या पदासाठी इथे अप्लाय करताय तर एकच पद आहे ते या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय आणि तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे। बघा इथे तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे, आडनाव, प्रथम नाव आणि वडिलाचे नाव। पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे। पिनकोड तुम्ही इथे टाकू शकता, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID असल्यास ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर बघा अस्थायी पत्ता, तुम्ही कुठे राहता तिथला पत्ता टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर चालू असलेला टाकायचा आहे। आणि स्वयंयोजना कार्यालयातील नोंदणी क्रमांक असल्यास, बघा कुठल्या कार्यालयामध्ये तुम्ही स्वयंयोजना म्हणून काम केलेत आणि तिथलं
नोंदणी क्रमांक असेल तर ते टाकू शकता. तुम्ही पुरुष आहेत स्त्री आहेत ते टाकू शकता. जात प्रवर्ग, जन्मतारीख, उमेदवाराची जाहिराती दिवशीचे वय, बघा त्याच दिवशी तुम्ही जाहिरात पाहिलेली आहे त्या दिवशीचं तुमचं वय किंवा ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरणार आहे त्या दिवशीचं वय इथे टाकू शकता. दिव्यांग आहात का, तुम्ही दिव्यांग असेल अपंग असाल तर तुम्ही इथे टाकू शकता होय नाही. जर दिव्यांग असाल तर तुमचे इथे जे प्रमाणपत्र आहे त्याचा ID असेल, नंबर असेल कुठला तो टाकायचा आहे. सध्या शासकीय सेवेत आहात का, म्हणजे कुठे काम करताय का तुम्ही शासकीय सेवेत असल्यास त्याचा सुद्धा इथे तपशील द्यायचा आहे. उमेदवारांचा प्रकल्पग्रस्त आहेत का, अविवाहित आहेत का किंवा मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत ते सुद्धा टाकायचं आहे. आणि मराठी लिहिता वाचता येणे गरजेचं आहे. बघा तुम्हाला समजणे गरजेचं आहे आणि मराठी लिहिता वाचता येणे सुद्धा गरजेचं आहे. आणि शैक्षणिक अर्हता, बघा तुम्ही काय शिकलेला आहात ते सुद्धा तुम्हाला इथे संपूर्ण माहिती टाकायची आहे. कुठे शिकलेला आहात, काय शिकलेला आहात, गुण, कमाल गुण, टक्केवारी, ग्रेड अशा पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता. बघा एम्प्लॉईड एक्सचेंज यामध्ये तुम्ही नोंदणी केली असेल तर ते सुद्धा तुम्ही नंबर टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती इथे टाकणं गरजेचं आहे. बघा हे असा पद्धतीचा फॉर्म आहे, तुम्ही डाउनलोड करा. यामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि इथे फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला इथे चारित्र्य सर्टिफिकेटसुद्धा इथे जोडायचं आहे, ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. आणि तुम्हाला पोस्टाने इथे अर्ज हा करायचा आहे. बघा पोस्टाचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, हा ॲड्रेस तुम्ही पाहू शकता आणि या ॲड्रेसवरती तुम्ही अर्ज करू शकता. बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. आणि PDF लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अर्जाचा नमुनासुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. धन्यवाद.